राजमाची किल्ल्यावर आलो आहे आम्ही आज. सुरुवातीलाच काही 100-200 मीटर आतमध्ये आलो की इथे खूप दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. प्राचीन काळी पाण्याची सोय केलेली स्वच्छ पाणी दिसते. उत्कृष्ट खोदकाम केले. इथे सुद्धा पाण्याच्या काही टाक्या आहेत आणि पाण्याच्या टाक्यांच्या मध्ये ही भिंत पण केलेली इथे. कदाचित एखादा प्राणी वगैरे इथे मरून जो पडला तर तो वेगवेगळ्या पाण्याच्या साठ्यात पडलेला असावा, जेणेकरून संपूर्ण साठा जो आहे तो दूषित होऊ नये याच्यासाठी ही केलेली सोय असावी. आणि बाहेरचं दगड बांधकाम मला वाटतं रिस्टोरेशन केलेलं असावं. ही इथे पण एक टाकी आहे. स्वच्छ पाणी आहे, थंड पाणी आहे. एवढी मोठी टाकी मी आत्तापर्यंत कुठेही बघितली नाही. असेल कदाचित सातवाहनकालीन बांधकाम असू शकतं. आतमध्ये जायला पायऱ्या वगैरे छान केलेल्या तिथे. खोल असेल नसेल माहीत नाही, पण तेवढी बघायची हिंमत नाही आहे. आणि टाक्यांचं बांधकाम इतकं छान आहे की एकदम चौकोनाकृती. ही बाहेरची बाजू आहे. ही काही डिझाईन असेल तिथे त्यांनी आधार देण्यासारखं असं केलेलं आहे. पण एकंदरीत इथं काय लिपित कोरलेलं वगैरे काही दिसत तर नाही आहे इथे. ठीक आहे. तर अशी ही प्राचीन वास्तू आहे. परत एकदा आपण बघूया तिच्याकडे डोकावून. आणि पुढे जाऊयात आता.